2018च्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध झाला होता नक्षलवाद्यांच्या श्रीमंतीबाबत. याच्यामध्ये जी माहिती दिली होती ती अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची माहिती होती. बिहार झारखंड स्पेशल एरिया कमिटीचा सदस्य प्रद्युम्न शर्मा याच्या पुतणीचं ऍडमिशन मेडिकल कॉलेजमध्ये झालं आणि या ऍडमिशनसाठी या प्रद्युम्न शर्माने 22 लाख रुपये फी म्हणून भरले. संदीप यादव नावाचा आणखी एक नक्षलवादी नोटबंदीच्या काळामध्ये यांनी एका व्यापाऱ्याकडून 15 लाख रुपये बदलून घेतले. म्हणजे जुन्या नोटा दिल्या, नव्या नोटा घेतल्या. हा सगळा पैसा या संदीप यादवच्या मालकीचा होता. त्याची मुलगी एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये उच्च शिक्षण घेते. या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणाचा खर्च प्रचंड आहे. अरविंद यादव नावाचा आणखी एक नक्षलवादी, या अरविंद यादवने आपल्या भावाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी 12 लाख रुपये फी भरली. ईडीने या सगळ्यांच्या विरोधात आणि मुसाफिर सहानी नावाचा आणखी एक नक्षलवादी आहे त्याच्या विरोधात कारवाई केली. या सगळ्यांची 32 एकर जमीन, 1.5 कोटीची मालमत्ता आणि जवळजवळ 2.25 कोटी रुपये रोकड ईडीने जप्त केलेली आहे. म्हणजे कल्पना करा, सरकारशी लढण्या बिडण्याच्या बाता करणाऱ्या या नक्षलवाद्यांनी किती पैसा जमवलेला आहे आणि त्यांचं जे कुटुंब आहे ते कसं सुखासीन आयुष्य जगतंय